आत्ता आपण दौंड तालुक्यातील बोरियांदी या गावी आलेलो आहे. तरी बाप्पू जगताप यांच्या शेतावर आपण ऊसतोड चालू असताना त्यांना जी नेटसर्फ कंपनीची औषधं दिली होती त्याच्यातनं त्यांना काय काय फरक जाणवला आहे त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ. बाप्पू, तुमचं नाव सांगा बरं पूर्ण. मुक्काम पोस्ट कासुर्डे. तर आपण जे या ऊसाला औषध दिले होते ते औषध ऊस किती महिन्याचे असताना दिले होते? 7 महिन्याचा असताना त्या औषधी आम्हाला दिली होती. 7 महिन्याचा ऊसाचं त्यावेळेस ऊसाची प्रत काय एवढे खास नाही. ज्यावेळेस औषधं सोडले त्यावेळेस ऊसाची प्रत एक नंबर झाली. त्याच्यानंतर जे ऊसाची वाढ आणि काळुकी तुम्हाला काय वाटलं त्या ह्याच्यात? औषध सोडल्यानंतर आहे ना, ऊस तोडणीपर्यंत ऊसाची काळुकी सोडलीच नाही. आता तोडणीच्या टायमाला सुद्धा म्हणजे वजनदार नसते, लांब कांडे जाडी झालेली आहे. आणि ऊसाची कांडी किती आहे साधारण आता आपण मोजू शकतो का? साधारणतः ऊसाची कांडी आहे ना 1 फुटाच्या आसपास आहे. 1 फुटा थोडीशी कमी पण आहे 1 फुटा जास्त. एका ऊसाला साधारण कांड्या किती असतील? आता साधारणतः लांब कांडे असल्यामुळे एका ऊसाला 27-28 कांड्या आहेत. आपण मोजू शकतो. हा म्हणजे किती कांडी आहेत? 26 कांडी. 26 कांडी. तर याचं साधारण एकरी टनेज काय बसेल? आता जर साधारणतः टनी आहे ना, एक 95 ते 100 ह्या आसपास टनी बसतो. पहिलं किती बसत होतं? आता वरती जरा पाणी कमी पडलं होतं त्याच्यामुळे ते 80-85 बसले. आणि म्हणजे ह्या रानाला पाणी कमी नव्हतं त्याच्यामुळे 90 ते 95 आसपास बसले. औषध सोडायच्या आधी किती टन निघत होतं? मी गेल्या वर्षी 65 ते 70 टन निघाले. 65 ते 70 टन. तर आपण जी औषधं सोडली होती पाण्यात ती औषध तुम्ही मला दाखवा बरं जरा. दोन दाखवा. आधी हे हे 3 नंतर दाखवा. ही नावं पुढे करायचं. तर हे जे तुमच्या एका हातात आहे ते बायो 95 आहे. हां, आणि 1 लिटरमध्ये ते स्टीमरीच आहे. हे बी आपण पाण्यातून सोडलं होतं कारण ऊसाची वाढ जास्त झाल्यामुळे ती काय फवारणी करता आली नाही आपल्याला. त्याच्यासोबत अजून आपण हे आपण हे NPK सुद्धा त्याच्याबरोबरच पाण्यात सोडलं होतं. त्याच्यानंतर अजून एक शेतची बाटली होती ती आत्ता नाही आपल्याकडे, ती बी सोडली होती. तर ह्याच्यावर जे तुम्हाला रिझल्ट आलेला आहे ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का? 100% समाधानी आहे. ठीक आहे, ओके. तर बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्या आजूबाजूचा तुम्ही काय संदेश देता? नाही औषधं वापरावं की न वापरावं? वापरण्यासाठी अजून ही झालं आणि आम्ही अजून हे औषध जास्त प्रमाणात वापरतो. ठीक आहे. नेटसर्फ कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल तुमचे अभिनंदन.